जय महाराष्ट्र. नमस्कार. मी दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, भुसावळ. नागरिक बंधू भगिनींनो, परवाला भुसावळचे आमदार श्री संजय भाऊ सावकारे यांनी दीपनगरला ठिय्या आंदोलन करण्याची बातमी आणि चर्चा समोर आलेली आहे. आता या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की आमदारांनी जनतेच्या समस्यांसाठी न्याय देण्यासाठी दीपनगरच्या व्यवस्थापनामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आता ठिय्या आंदोलन कोणासाठी केलं? कारण आमदार साहेबांनी सत्तेसाठीच ठिय्या आंदोलन केलेलं आहे. सत्तेसाठीच त्यांनी ठिय्या मांडून ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं जे ठिय्या देण्याचं जे राजकीय कार्य आहे ते बघू जाता ते जनतेसाठी कोणता न्याय देणार आणि कोणते प्रश्न सोडवणार असा प्रश्न संपूर्ण राजकीय परिसरामध्ये चर्चेला जातो आहे. कालच संयुक्त पत्रकार परिषद सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची झाली. भुसावळमध्ये त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला की आमदारांचं हे ठिय्या आंदोलन लोकांना न्याय देण्यासाठी होतं असं कसं म्हणता येईल? कारण गेल्या 15 वर्षामध्ये सतत त्यांनी या आमदार खुर्चीवर ठिय्या मांडून ठेवलेला आहे. 15 वर्षामध्ये कधी त्यांना दीपनगरच्या समस्यांची जाणीव झाली नाही. हा जो SR निधी आहे, हा निधी 5 किलोमीटरच्या बाहेर खर्च होतोय याची कधी त्यांना जाण झाली नाही. या परिसरामध्ये दीपनगर कोणत्याही प्रकारचं असं निधीचं काम करताना दिसत नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, तिथे जे लँड अफेक्टेड तरुणांचा प्रश्न आहे, त्या प्रकल्पग्रस्त तरुणांना विद्युत मंडळाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आणि अशा या 2 प्रश्नांना घेऊन ते ठिय्या मांडले आहेत अशा प्रकारची चर्चा त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून पसरवली. परंतु हा ठिय्या हा त्यांच्या सत्तेसाठी आहे. येणाऱ्या 3 महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण दीपनगर परिसरासाठी, तेथील लँड अफेक्टेड तरुणांसाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी, तेथील निधी त्याच्यातून काम करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशा प्रकारची इमेज तयार करण्यासाठी त्यांनी हा ठिय्या दिला. हा सत्तेसाठीचा ठिय्या आहे. हा जनतेला न्याय देण्यासाठी ठिय्या नाही. आणि म्हणून जे आमदार 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये निवडून येत आहेत, भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद करून ठेवलेली आहे, त्या तरतुदीचा लाभ फक्त मागास असल्यामुळे अनुसूचित जातीच्या माध्यमातून हे पद त्यांना मिळालं आहे. या संविधानाच्या राखीव जागेची तरतूद त्यांना आहे असं त्यांच्या कुठल्याही कृतीतून दिसून येत नाही. संधी मिळाली त्याचा फक्त व्यक्तिगत आणि आपल्या परिवारासाठी लाभ करून घेण्यासाठी या संविधानाच्या तरतुदीचा वापर ते करत आहेत. ही निषेधार्ह बाब आहे. या परिसरामध्ये ही जी राखीव जागा निर्माण झाली, येथील दलित, पीडित, आदिवासी लोकांना न्याय मिळण्यासाठी या पदाचा उपयोग झाला पाहिजे. या पदातून लोकांना सेवा मिळाली पाहिजे. परंतु असे काही होताना दिसत नाही.
येथील राखीव जागेमध्ये, राखीव विभागामध्ये जे आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये येणाऱ्या महार, मातंग, बौद्धिस्ट समाज, चर्मकार समाज आणि अन्य मागासवर्गीय घटक या सर्वांना या राखीव जागेच्या माध्यमातून सेवा मिळाली पाहिजे. त्यांच्या जीवनमानामध्ये काहीतरी बदल झाले पाहिजेत. त्यांच्या परिसरामध्ये विकासाची कामे झाली पाहिजेत. त्याच्यासोबतच अन्य जो काही मतदारसंघ आहे त्याचाही विकास झाला पाहिजे. कारण या मतदारसंघाच्या विकासामध्ये या मागास घटकांचं विकास होणं अंतर्भूत आहे. आणि म्हणून या प्रकारे जर हे काम झालं तरच त्यांच्या ठियाला काही अर्थ राहणार आहे. भुसावळमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लोकांच्या पिण्याचा पाण्याचा आहे. अमृत योजना ही 1917 साली मंजूर झाली. 90 ते 100 कोटी खर्च झालेले आहेत. परंतु अद्यापही लोकांना आज 2024 सालामध्ये पिण्याच्या पाण्याचे जे हाल होत आहेत, शुद्ध पाणी मिळत नाही. 10-10, 15-15 दिवसांनी लोकांना पाण्याची सुविधा मिळत आहे. 5.5 कोटीचा निधीतून फिल्टर प्लांट एक तिथे ठेक्याचं काम देण्यात आलं. लोकांना शुद्ध पाणी मिळावं अशा प्रकारचा हेतू त्या निधीमध्ये होता. परंतु नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये हे काम करण्यात आलं, परंतु ते अजूनही कुठल्याही प्रकारे 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात होईल अशा आशेवर अद्यापपर्यंत हे काम झालेलं नाही. हे काम ज्या ठेकेदारांनी केलं आहे त्या ठेकेदारांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जे आंदोलनं केली त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला आतापर्यंत असं खात्रीने सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा अमृत योजनेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. 185 कोटीचा आता नव्याने निधी मागणीची प्रस्ताव नगरपालिकेच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे. आधीच्या पैशाचं काय झालं हा विषय तर बाजूलाच पडला, परंतु या कामाची आजही कुठे गती नाही. मग अशा प्रकारचा ठिया अमृत योजना असेल, भुसावळच्या भाजी मार्केटचा आणि मेन मार्केटचा प्रश्न असेल, तेथील अतिक्रमणाचा प्रश्न असेल, गावातील घाणीचा जो महत्त्वाचा आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न आहे, बाजाराचा आरोग्याचा प्रश्न आहे तेथे, आणि अन्य जे काही प्रश्न आहेत आरोग्याचे, त्या प्रश्नांसाठी 15 वर्षामध्ये कधी ठिया मांडल्याचं लोकांच्या निदर्शनास आलं नाही. मग आपला ठिया आहे कशासाठी? तो सत्तेसाठी आहे, तो राजकारणातील स्वार्थासाठी आहे, तो परिवारवादाच्या स्वार्थासाठी आहे. अशाच प्रकारचा आपला हा स्वार्थ लोकांच्या लक्षात आलेला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं जे आपलं ठिया देण्याचं जे प्रकरण आहे, जो कार्यक्रम आहे, तो राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. आपण न्याय देत नाही, तो फक्त विषय आपल्या स्वतःच्या पुरता आहे, अशा प्रकारचं एक सर्व लोकांमध्ये चर्चा आहे. आणि म्हणून येत्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार आहे. तेव्हा नागरिक बंधू भगिनींना आमची विनम्र विनंती आहे की आपण अशा ठिया देणाऱ्या लोकांना, जे सत्तेची खुर्ची आपल्या स्वार्थासाठी धरून ठेवलेली आहेत, अशा लोकांना बाजूला करा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जो या प्रश्नाकडे, या समस्यांकडे, जनतेच्या हितासाठी, विकासासाठी आपला कार्यक्रम घेऊन काम करणार आहे, अशा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण भुसावळ राखीव मतदारसंघातून संधी द्या, निवडून द्या, अशा प्रकारची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.